सोशल मीडियावर एखाद्या महिलेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली तर तो विनयभंगाचा गंभीर गुन्हा ठरू शकतो। हे तुम्हाला माहित होतं का? काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया थोडक्यात। नागपूर खंडपीठाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केलं आहे की महिलेची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर अपमानास्पद कंटेंट पोस्ट करणे हे विनयभंग आणि स्टॉकिंग मध्ये येतं। हा निर्णय 2019 मधल्या एका प्रकरणावर आधारित आहे। पीडित महिलेचा तुकाराम रासकर नावाच्या व्यक्तीशी परिचय झाला होता। त्याने तिला विवाहाचा प्रस्ताव दिला, पण महिलेने तो नाकारला। यामुळे चिडलेल्या आरोपीने सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक वेळा आक्षेपार्ह पोस्ट करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। महिलेने अकोला येथील छानी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। त्यानंतर आरोपीने हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली, पण हायकोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की भूतकाळातील नातं किंवा आर्थिक वाद पुरुषाला ऑनलाईन छळ करण्याचा परवाना देत नाही। त्यामुळे त्याची याचिका फेटाळण्यात आली। याचबरोबर न्यायालयाने दुसऱ्या प्रकरणातही कठोर निर्णय दिला। अल्पवयीन मुलीचा हात पकडून लैंगिक कृतीसाठी पैसे देऊ करणे कायद्यानुसार लैंगिक अत्याचार मानले जाईल आणि आरोपीची शिक्षा कायम ठेवण्यात आली। संवाद, सुरक्षितता आणि कायदा यामध्ये कोणीही मर्यादा ओलांडली तर न्यायालय त्याला सरळ कारवाई करत आहे। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करा।